महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग लगेचच सुरू करूया. नमस्कार मंडळी, खाली विटॅमिन B12 विषयी संपूर्ण व सोप्या भाषेत माहिती देत आहे. तर खूपच महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. विटॅमिन B12 म्हणजे काय ते आपण आधी जाणून घेऊया. विटॅमिन B12 म्हणजे कोबालामिन. हे नर्व सिस्टीम, रक्तनिर्मिती, RBC, मेंदूचे आरोग्य यासाठी अतिशय आवश्यक आहे. विटॅमिन B12 च्या कमतरतेची कारणे. आहारातील कमतरता. शाकाहारी आहारात B12 नैसर्गिकरित्या कमी असते. दूध, दही, अंडी, मासे, मांस न खाणे. अतिशय कमी प्रोटीन डाएट. पचनाशी संबंधित समस्या, आम्लपित्त, गॅस, IBS, आतड्याचे आजार. पोटाची शस्त्रक्रिया. नंबर 3, औषधांचा परिणाम. ऍसिडिटीच्या गोळ्या. शुगरची औषधे. दीर्घकाळ औषधे घेणे. नंबर 4, वय वाढणे. 40 नंतर B12 शोषण कमी होते. नंबर 5, मद्यपान व धूम्रपान B12 शोषणात अडथळा निर्माण करते. विटॅमिन B12 च्या कमतरतेची लक्षणे. सतत थकवा, चक्कर येणे, हातपाय बधीर होणे, केस गळणे, विसरबोळेपणा, डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास होतो, जीभ लाल होणे. विटॅमिन B12 कमतरतेमुळे होणारे आजार. नंबर 1, ॲनिमिया. रक्त कमी होणे,
कमजोरी, थकवा, नंबर 2, नर्व डॅमेज, हातपाय सुन्न होणे, मुंग्या येणे, चालताना अडखडणे. नंबर 3, मेंदूचे विकार, स्मरणशक्ती कमी होणे, डिप्रेशन, चिडचिड, नंबर 4, हृदयविकाराचा धोका, हृदयविकाराचा धोका वाढतो, हार्ट अटॅकचा धोका सुद्धा वाढतो. नंबर 5, गर्भधारणेमध्ये समस्या निर्माण होतात. गर्भातील बाळाच्या मेंदूवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. अकाली प्रसूतीचा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. व्हिटॅमिन B12 वाढवणारा आहार. शाकाहारी स्त्रोत, दूध, दही, ताक, चीज, पनीर, फोर्टिफाईड सिरियल्स, अर्ध शाकाहारी, मांसाहारी, अंडी, अंड्यामधील पिवळा बलक, मासे, चिकन, मटन, यकृत. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पचनशक्ती सुधारली तर B12 शोषण चांगले होते. त्रिफळा, जिरे पाणी उपयोगी आहे. अति प्रक्रियायुक्त अन्न टाळावे. सप्लिमेंट कधी घ्यावे? डॉक्टरांनी सांगितल्यावरच रक्त तपासणी करा. सीरम B12 टेस्ट आवश्यक आहे. ही माहिती सामान्य जनजागृतीसाठी आहे. कोणतेही औषध किंवा इंजेक्शन घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा मला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय. आणि वरील टिप्स नक्की फॉलो करा. आणि वरील टिप्स फॉलो करण्याच्या आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. प्रत्येकाची तब्येत वेगवेगळी असू शकते.
तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय.